नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बी एडुकेअर युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटीचा जो कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारणमीमांसा हा जो विषय आहे, या विषयामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर चर्चा आपण करणार आहोत. ओके, तत्पूर्वी जर तुम्ही बी एडुकेअर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात जे काही नवनवीन अपडेट्स आहेत त्या मिळत राहतील. तर मित्रांनो, बी एडुकेअरने तुमच्यासाठी एक ऑनलाईन लाईव्ह स्मार्ट बॅच चालू केलेली आहे. ओके, त्याची जी वेळ आहे ती संध्याकाळी 7:30 ते 9 आहे. 1.5 तासाचं लेक्चर आहे. आठवड्यातून 4 ते 5 लेक्चर्स होणार आहेत. ओके, त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या वेळेस लेक्चर अटेंड नाही करू शकला तर त्याची रेकॉर्डिंग जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी ऍपमध्ये पाहायला मिळणार आहे. या बॅच संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता, अथवा बॅच संदर्भात जो आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ती एकदा पाहून घ्यायची आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, हा जो विषय आहे कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारणमीमांसा, त्याला आपण लिगल रिझनिंग म्हणतो. आता हा जो विषय आहे, जे विद्यार्थी 3 वर्षासाठी जी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा 24 गुणांसाठी विचारला जातो. 24 गुण, 24 प्रश्न असणार आहेत या ठिकाणी, आणि हा प्रश्न 1 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी 5 वर्षासाठी जी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा 32 गुणांसाठी विषय विचारला जातो. यामध्ये 32 प्रश्न असणार आहेत. ओके, त्याचबरोबर 1 मिनिटामध्ये हा तुम्हाला क्वेश्चन सोडवायचा आहे. त्याचबरोबर या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे तुम्ही संपूर्ण प्रश्न सॉल्व्ह करून यायचे आहेत. ओके, एखाद्या वेळेस जर तुमचं उत्तर चुकून बरोबर आलं तर त्याचे मार्क्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत. त्यानंतर या विषयामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके, यामध्ये पहिला आहे स्टॅटिक लिगल क्वेश्चन्स आणि दुसरा आहे प्रिन्सिपल फॅक्ट क्वेश्चन्स. आता हे प्रश्न कशा प्रकारचे असतात तर या ठिकाणी तुम्हाला पुस्तकांमध्ये पाहायला मिळतील, किंवा तुम्ही जर बॅच जॉईन केली तर यामध्ये तुम्हाला ते शिकवले जाणार आहेत मित्रांनो. ओके, त्यानंतर आता या विषयामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत त्यावर चर्चा करूया. तर यामध्ये आहे भारतीय करार कायदा, ज्याला आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट म्हणतो. ओके, जे इंडियन ऍक्ट कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहेत त्या संदर्भात या ठिकाणी माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आहे अपकृत्य कायदा, ओके, ज्याला आपण टॉर्ट लॉ म्हणतो. त्यानंतर आहे घटनात्मक कायदा, यामध्ये संविधानात्मक काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी सोडवले जाणार आहेत, त्यामध्ये माहिती दिली जाणार आहे. ओके, त्यानंतर आहे चौथा कौटुंबिक कायदा आहे. पाचवा आहे फौजदारी कायदा. आता या फौजदारी कायद्याला गुन्हेगारी कायदा सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायदा आहे, कायदेशीर संज्ञा आहेत ज्याला आपण लिगल मॅक्झिम टर्म्स असंही म्हणतो. ओके, असे हे महत्वाचे जे टॉपिक्स आहेत या ठिकाणी मला कव्हर केले जाणार आहेत. या ठिकाणी आपल्याकडे बुक सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारलेलं असं लिगलचं बुक असणार आहे. ओके, आणि हे जे टॉपिक्स आहेत यावरती प्रश्न जे तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये विचारलेच जाणार आहेत मित्रांनो. ओके, त्याचबरोबर आपल्याकडे ऑनलाईन कोचिंग उपलब्ध आहे. ओके, तर मराठीची बॅच चालू झाली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आपल्याकडे टेस्ट पॅक आहे, ज्यात जे विद्यार्थी इंग्रजीमधून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी इंग्रजीमधून टेस्ट पॅक आहे, जे विद्यार्थी मराठीमधून पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी मराठी टेस्ट पॅक आहे. त्याचबरोबर पुस्तकं सुद्धा दोन्ही भाषांमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. ई पुस्तकं सुद्धा आपल्याकडे दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ओके, तर या कोर्सेस बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बी एडुकेअर ऍप डाउनलोड करायचा आहे. ओके, बी एडुकेअर ऍप डाउनलोड करायचा आहे. त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरने हा ऍप आहे तो लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर स्टोअरवर जाऊन तुम्ही हे विविध कोर्स पाहू शकता. ओके, या कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या संपूर्ण कोर्सेसची माहिती जाणून घेऊ शकता मित्रांनो. ओके, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.